तुम्ही इथे पाहू शकता या खताचा वापर केल्यामुळे कुंडीमध्ये लावलेल्या माझ्या छोट्या कढीपत्त्याच्या झाडाची वाढ ही चांगली झालेली आहेच, पण झाडावरती खूप सारे नवीन फुटवे देखील यायला सुरुवात ही झालेली आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये. आज आपण कढीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत. तुळशीच्या झाडाप्रमाणेच कढीपत्त्याचे एक तरी झाड हे प्रत्येकाच्या घरी हे जरूर असावे, कारण कढीपत्त्याच्या झाडामध्ये खूप सारे असे औषधीय गुणधर्म आहेत आणि मुख्य म्हणजे या झाडाच्या वाढीसाठी याला जास्ती खतांचीही आवश्यकता नसते. तसेच या झाडाची जास्ती काळजी देखील ही घ्यावी लागत नाही. अगदी आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून महिन्यातून एकदा जरी या झाडाला दिले तरी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो. आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या या कढीपत्त्याच्या झाडाला अधूनमधूनही आपल्याला खते द्यावी लागतात, कारण जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच यांना पोषक तत्वेही मिळत असतात. त्याचप्रमाणे कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आणि तो हिरवागार घनदाट होण्यासाठी कढीपत्त्याचे पाने मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याला सूर्यप्रकाश देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा आपण कढीपत्ता कुंडीमध्ये लावतो तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल, कारण झाडांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश योग्य प्रमाणामध्ये मिळणे देखील हे तितकेच आवश्यक असते. आता फेब्रुवारीपासून हिवाळ्यामध्ये जी सुप्तावस्थेत असलेली जी झाडे आहेत ती चांगली वाढीस लागतात. त्याचबरोबर झाडावरती नवीन पालवी देखील ही फुटायला सुरुवात होते. अशा वेळेस आपण झाडांना खते दिले तर झाडांची वाढ अधिकच चांगली होत असते. तर त्यासाठी आज आपण कढीपत्त्याच्या झाडाला 2 प्रकारच्या खतांचा वापर करणार आहोत. तर त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे गांडूळ खत आहे. गांडूळ खत हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहे. गांडूळ खतामध्ये हे नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच इतर सूक्ष्म पोषक घटक हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. तसेच या खताचा वापर केल्यामुळे मातीत झाडांना उपयुक्त अशा सूक्ष्मजीवांची संख्या देखील हे वाढत असते. त्यामुळे आपल्या कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत होते. कुंडीतील माती भुसभुशीत झाल्याने झाडांच्या मुळांना ही हवा आणि पाणी चांगल्या प्रकारे मिळते. साहजिकच आपल्या झाडांच्या मुळ्या ह्या चांगल्या वाढतात आणि आपले झाड देखील हे चांगले वाढते. झाड हे सुदृढ निरोगी बनण्यासाठी गांडूळ खत हे अतिशय फायदेशीर आहे. झाड आपले निरोगी असेल तर अशा झाडावरती कीड किंवा रोग देखील ही अगदीच कमी लागत असते. आता या गांडूळ खताचा वापर करण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची आणि झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे आपल्याला गोल वर्तुळ हे करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला झाडाच्या आकारानुसार म्हणजे छोट्या कुंडीमध्ये जर झाड लावले असेल तर 1 मुठी आणि मोठ्या कुंडीमध्ये हे झाड लावले असेल तर 2 ते 3 मुठी एवढा या गांडूळ खताचा वापर आपल्याला महिन्यातून एकदा हा करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्या कुंडीत लावलेल्या या झाडांची ही काळजी घेतो, त्यांना वेळोवेळी अदलून बदलून योग्य ती खते देतो, तरी देखील आपल्या झाडांची वाढ ही होत नाही. झाडाची पाने ही पिवळी होऊन गळत असतात. याचे कारण म्हणजे झाडांना ही मॅग्नेशियमची ही कमी असते. जर झाडामध्ये हे मॅग्नेशियम कमी असेल तर अशा प्रकारची समस्या होत असते. तर त्यासाठी आज आपण ह्या इप्सम सॉल्टचा हा वापर करणार आहोत. इप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट. झाडांच्या पानामध्ये जे क्लोरोफिल म्हणजे जे अन्नद्रव्य तयार होत असते ते तयार होण्यासाठी ह्या मॅग्नेशियम या घटकाची ही आवश्यकता असते आणि मॅग्नेशियम जर झाडांना कमी मिळत असेल तर जे अन्नद्रव्य आहे ते तयार होणार नाही आणि आपल्या झाडाला योग्य ती पोषक तत्वे देखील ही मिळणार नाहीत. त्यामुळे मॅग्नेशियमचा वापर देखील हा झाडांसाठी करणे हे आवश्यक असते. तर अशा या इप्सम सॉल्टचा वापर आपण 2 प्रकारे करू शकतो. एक तर याच्यापासून पाणी तयार करून त्याचा झाडावरती हा स्प्रे करावा. झाडावरती स्प्रे करण्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा हे जे इप्सम सॉल्ट आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याचा जर तुम्ही कढीपत्त्याच्या झाडावरती फवारा केलात तर झाडावरची जी पाने आहेत ती हिरव्या आकाराची चमकदार होतातच, पण त्याचबरोबर पानांचा आकार देखील हा मोठा होण्यासाठी मदत होत असते. अशा प्रकारे महिन्यातून एकदा या पाण्याचा हा फवारा करावा. त्याचबरोबर कुंडीतील मातीमध्ये हे मिक्स करून देताना छोट्या कुंडीसाठी अर्धा चमचा आणि मोठ्या कुंडीसाठी
1 चमचा या प्रमाणामध्ये हे जे इप्सम सॉल्ट आहे ते महिन्यातून किंवा 1.5 महिन्यातून एकदाच याचा वापर हा झाडासाठी करायचा आहे. सारखा वापर हा करायचा नाही, नाहीतर झाडाला नुकसान होत असते. अशा प्रकारे गांडूळ खत आणि इप्सम सॉल्ट हे कढीपत्त्याच्या झाडाला तुम्ही महिन्यातून एकदा जरी दिले तर तुम्ही पाहाल कढीपत्त्याच्या झाडाची चांगली वाढ झालेली आहे आणि तो हिरवागार व घनदाट झालेला देखील तुम्हाला दिसून येईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.